हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रिया. तर आज आहे मकर संक्रांती. तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. हॅपी मकर संक्रांत. तर इथं मला पावसाला जायचं होतं म्हणून मी ही साडी नेसणार आहे आणि म्हटलं की आपण एक साडी कशी वेअर करतोय, कारण मी फक्त ना एकच पिन वापरून साडी आज तुम्हाला घालून दाखवणार आहे. तर म्हणून म्हटलं की एक असा क्विक असतं छोटासा व्हिडिओ बनवावा. तर असा हा व्हिडिओ आहे. घाईघाईमध्ये का ॲक्च्युली मला खूप जास्त लेट झालेला आहे, पण असं सगळं पोळ्यांचा वगैरे स्वयंपाक करून मग निघायचं होतं. आणि असा मस्त मी रेड कलरचा पेटीकोट घातलेला आहे, जो नॉर्मल आपल्या कॉटनचं जे आपण नेहमी डेली यूज साड्यांमध्ये जो पेटीकोट घालतो. आता तुम्ही म्हणाल की आता असा फिश कटचा किंवा छान आता जे फॅन्सी आलेत शेपवेअरसारखा वगैरे का प्रकार नाही. तर मला साडी नेसून दाखवायची होती फक्त एक पिन लावून. आणि मग त्याच्यात म्हटलं की सगळ्यांना जो कम्फर्टेबल असेल किंवा सगळ्यांकडे जो पेटीकोट अवेलेबल असेल तसंच घालून दाखवा. आणि मला असं नाही वाटत की शेपवेअर घातलं किंवा तो असा इथून मांड्यांपर्यंत टाईट आणि खाली फ्रीलवाला पेटीकोट घातला तरच साडी छान बसते, असं अजिबात नाही आहे. तुम्हाला जो कम्फर्टेबल असेल तो पेटीकोट तुम्ही घाला. आणि साडी नेसण्याची ज्याची त्याची पद्धत असते, ती कशी नेसायची, मी कशी नेसते तेच मी तुम्हाला आज दाखवणार होते. तर इथं मी कॉटनचा रेड कलरचा आपला नेहमीचा जो आहे तो पेटीकोट घातलेला आहे. साडीचा डार्क कलर असल्यामुळे याच्यात मला मॅचिंगच्या पेटीकोटची अजिबातच गरज नव्हती. रेड त्याच्यावर चालून जाणार होता म्हणून मग मी रेड पेटीकोट वेअर केला. आणि आता साडी ना सगळ्यात महत्त्वाचं, साडी नेसताना ना कधी पण ती व्यवस्थित खोचली गेली पाहिजे. आपण घाईघाईत कशीही खोचली ना मग पूर्ण साडीचं ना हेच बिघडतो, जे शेप बिघडतो. तर मध्ये ना कोणाचा तरी फोन आलेला म्हणून मी फोन कट केला. मी छान मस्त वेळ लागला तरी चालेल, पण पहिली साडी व्यवस्थित खोचून घ्या. मागून पुढून तुम्हाला किती हाईट पाहिजे, किती काय पाहिजे त्यानुसार व्यवस्थित छान खोचा, प्लेन खोचा एकदम. आणि असा पदर, आज आता मकर संक्रांती, मंदिरात आपल्याला असा खांद्यावरून वगैरे पदर घ्यावा लागतो, त्याच्यामुळे थोडा जास्त पदर मी घेणार आहे. आणि आता हे रँडमली असंच इथं खोचून घेणार आहे. सगळ्यात पहिलं मी पिनअप करणार आहे. तर पिनअप करण्यासाठी मग मला जेवढा हवा आहे तेवढा, म्हणजे हाईटला जेवढा तुम्हाला कमी जास्त पदर असेल तेवढा घ्या. आणि असं मस्त उजव्या हाताने अशा प्लेट्स घ्यायला सुरू करा. तुम्हाला आता मी खूप मोठ्याही प्लेट्स घेणार नाही, खूप छोट्याही नाही. आता या साडीचं काय आहे, थोडासा काठ मोठा असल्यामुळं मी तो काठ छोटा घेतलेला आहे. असं मस्त हाईट, म्हणजे हात वरती करूनच हे व्यवस्थित जमवू शकतं आपल्याला. मस्त असं हाईटला त्या पूर्ण प्लेट्स पकडायच्या. आणि आत्ता इथं आपण प्लेट्स आता पहिल्या स्टार्टिंगला घेताना रँडमली कशाही घेतल्या तरी चालतात. इथं ज्या प्लेट्स घेताना ना इथं मग छान व्यवस्थित आपल्याला कशा पाहिजेत, किती छोट्या मोठ्या अशा मस्त प्लेट घ्यायच्या एकावर एक छान. आणि एकही प्लेट सटकू द्यायची नाही, कारण मग त्यांनी खूप जास्त असं विचित्र वाटतं. परत आता इथं साडीला आपण लगेच पिन लावायची नाही आहे, तर परत एकदा सेट करून घ्या. तुम्ही आरशात बघा कसं काय वाटतं आहे, किती म्हणजे बघा. इथं मी अशी मस्त छोटीशी, खूप छोटी नाही म्हणता येणार, अशी मस्त मला जशी पिन हवी होती तशी पिन केली. आणि आता बघा मी याच्यावरती ना पिन लावताना साडीवरचा ब्लाऊज वेअर करून दाखवते तुम्हाला, म्हणजे कळेल तुम्हाला की आता इथं बघ एकच पिन घेतलेली आहे मी, अजिबात दुसरीकडे कुठं मला पिन लावायची गरजच नाही पडली. आणि ब्लाऊज घातल्यानंतर बघा साडीचा लूक किती जास्त छान दिसतो आहे. जशी मी पिन केलेली तशीच पिन ही. आणि आता इथं मी एक पिन लावणार आहे. थोडासा काठ जाड असल्यामुळे पिन लावायला हे लागतं, वेळ लागतो आहे. पण इथं मी अशी छान पिन आणि थोडीशी मागे लावायची, खूप पण पुढे नाही लावायची, आपल्या शोल्डरपासून थोडीशी खाली. तर अशी मी इथं पिन लावून घेतलेली आहे. आणि बघू शकताय किती सुंदर अशी माझी मस्त वाटते आहे पिन, एकदम छान, कुठलाच पदर सटकलेला वगैरे नाही आहे. आणि अशी मस्त मी पिन करून घेतलेली. आणि खरंच मला खूप जास्त उशीर झालेला आज जायला मंदिरात, पण असं ठीक आहे. माझ्यासोबत जी येणार होती ती मला घाई करत होती चल सर म्हणून, पण म्हटलं एवढा एक व्हिडिओ घ्यावा म्हणून मग मी इथं असं छान
आता सगळ्यात महत्त्वाचं मिऱ्या. तर मिऱ्या करताना मी काय करायचे पहिल्यांदा माहिती आहे, म्हणजे जेव्हा मी नवीन नवीन साडी वगैरे नेसायची ना, तेव्हा काय करायचे मला असं वाटायचं मिऱ्या अशा छोट्या छोट्या घेतल्या ना की त्या छान बसत असतील, असं माझा गैरसमज होता. पण ते काय व्हायचं की पोटाच्या इथे खूप असा फुगा आल्यासारखा दिसायचा आणि ते अजिबात छान नाही वाटत. मग नंतर असंच नाही का आपण साडी नेसत गेलो आणि नंतर मग लक्षात आलं की मिऱ्या जर मोठ्या मोठ्या केल्या ना, आणि एकावर एक नाही घ्यायचं, एक मिरी मागे एक मिरी पुढे असं मिऱ्या पकडायच्या. खूप अशा एकावर एक नाही घ्यायच्या. असं आता मिऱ्या आतमध्ये खोचायच्या अगोदर छान अशा एकसारख्या करून घ्या तुम्ही. खाली बघा तुम्हाला लेंथला वगैरे किती. आणि महत्त्वाचा पार्ट, आता ही जी काठ आहे आपल्याला जिथून साडी छान परफेक्ट वाटते, जर ती काठ व्यवस्थित असेल, असं डाव्या हाताने तिच्यावर हात ठेवा, जेवढी टाईट पकडून घ्यायची तुम्हाला टाईट पकडा. आणि त्याच्यासोबतच मिऱ्या मस्त अशा आतमध्ये आपल्या पेटीकोटमध्ये टाका. आता मिऱ्या पेटीकोटमध्ये टाकताना काय करायचं आहे, काही ना भसा असं टाकतात आणि त्या अशा प्लेन करून घेत नाहीत आतमध्ये. तर मिऱ्या आतमध्ये जरी टाकलं ना तरी छान अशा प्लेन करून घ्यायच्या, जेणेकरून असा पुढे फुगा आल्यासारखा वाटत नाही. आणि बघ आता हा काठ व्यवस्थित करून घ्या आणि बघा कुणालाच वाटणार नाही की ही साडी फक्त एक पिन लावून मी नेसलेली आहे. अजिबात कुठं मिरीला पिन नाही आहे, किंवा ह्या जो हा काठ असतो ना आपला डाव्या हाताचा, त्यालाही कुठे अजिबात मी पिन लावले नाही. कारण पिन लावून ना माझी 1-2 साड्या अशाच खराब झाल्यात. आणि मेन म्हणजे इथं ज्या काठाला मी पिन लावते म्हणते ना, तिथंच पिन लावल्यामुळे ना 1-2 वेळा माझी अशी साडी ना खोचटल्यासारखी झालेली आहे, म्हणजे त्याचे धागे वगैरे निघाल्यासारखे. नाही बघा आता किती छान दिसते आहे साडी, मस्त एकदम व्यवस्थित चापून चोपून छान बसलेली आहे. मी अजून तुम्हाला क्लोजली दाखवते, थोडा कॅमेरा खाली घेऊन बघा. कोणीच म्हणणार नाही की ही साडी मी फक्त एक पिन लावून. आणि शिवाय काठपदर साडी आहे ही, काठही मोठा आहे. अशा तर साड्यांना ना काही वेळा खूप बायका अशा पिना लावतात, परत नाही का इथं मिऱ्यांच्या इथं पिन लाव, परत मिऱ्यांना पकडून पिन लावायची खरं तर गरजच नसते अजिबात. आणि मला तर ते खूप असं विचित्रच वाटतं, बायका मिऱ्यांना पिन लावतात. बरं असो, ज्यांची त्यांची चॉईस असते, ज्यांना जसं कम्फर्टेबल असेल तर तसं करतात. पण मी आजपर्यंत कधीच मिऱ्यांना पिन लावत नाही. आणि तरी बघा माझ्या सिल्कची साडी आहे, काठ मोठा आहे, तरी पण मिऱ्या किती छान चापून. आणि मिऱ्या पण जास्त आल्या, तर असं नाही की 1-2च मिऱ्या आली. आणि बघा किती सुंदर, मी इथं फोटो पॉपअप करते आहे, तुम्हाला बघू शकता. असा होता माझा संक्रांतीचा लूक. आणि असं पदर वगैरे घ्यायचा आहे म्हणून ते आधीच मी तुम्हाला घेऊन दाखवते. म्हणजे पदरही खूप जास्त नाही आहे, खूप कमी नाही आहे, परफेक्ट असा पदर काढला. आणि या साईडने बघा किती छान, कुठेच साडी माझी अजिबात फुगली नाही आहे, किंवा अजिबात अशी हे वाटत नाही आहे, लूज वाटत नाही आहे. मस्त एकदम चापून चोपून सगळीकडे छान साडी बसते. आणि जवळून बघा साडीचा कलर खूप जास्त सुंदर दिसतं. आणि चला बाय बाय. मला